त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्या नवऱ्याला चपलीनं मारलं। सोलापुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। राज्य राखीव पोलीस दलातील एका तरुण जवानाने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। विलास सर्जेराव शिंदे वय 35 असे मृत जवानाचे नाव असून त्यांच्या निधनामुळे पोलीस दलासह मुळेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार विलास शिंदे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी होते। ते दौंड येथील SRPF बलगट क्रमांक 7 मध्ये कार्यरत होते। सध्या ते सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे त्यांच्या सासरच्या घरी वास्तव्यास होते। त्यांच्या पत्नी पूनम श्याम काळे या सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस म्हणून कार्यरत आहेत। गुरुवारी 12 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विलास शिंदे यांनी मुळेगाव येथील सासरच्या घरात कोणाच्याही लक्षात न येता गळफास घेतल्याचे समोर आले। काही वेळाने ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने विलास शिंदे यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच विलास यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। विलास शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी पूनम काळे, 5 वर्षांची मुलगी आणि अवघ्या 3 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे। कर्तव्यदक्ष जवानाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेचा अधिक तपास सोलापूर तालुका पोलीस हे करीत आहेत। मी पूनम श्याम काळे, राहणार मुळेगाव, मुक्काम पोस्ट मुळेगाव। माझे मिस्टर SRPF दौंड मध्ये नोकरीला आहे। मी सोलापूर शहर मुख्यालयात नोकरीला आहे। माझ्या नवऱ्याला मी 2014ला माझ्या सासरवाडीवर गुन्हा दाखल केला होता 307। त्यांनी माघार घ्या म्हणून माझ्या घरी गाडी घेऊन येऊन त्यांना अटक केल्यानंतर त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्या नवऱ्याला चपलीनं मारलं। आणि मग त्यांचे सगळ्यांचे नाव सांगते, भीमा काळे, राजेश काळे, भीमाची मुलगी शिवाजी सर्जेराव काळे, अजून शोभा विलास शिंदे, हे सगळे येऊन मला माझ्या घरी येऊन माझ्या नवऱ्याला चपलीनं मारहाण करून त्यांनी हे केले मला। आणि मी तालुका पोलीस स्टेशन येथे गेले असता तुमची तक्रार जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा घेईल। हे असं तालुकावाले असंच मर्डर गायब करतात। माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला नाही तर मी प्रेत घेणार नाही। माझ्यावर, मी पोलीस असून माझ्यावर अन्याय वारंवार होतोय। यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, नसता मी SP ऑफिस पाशी जळून मरेल।